नमस्कार, माझ्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला एक वाडवळी पद्धतीने बनवले जाणारे खास पारंपरिक पद्धतीने जेवणाची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे। सध्या तुम्हाला सांगितल्याप्रमाणे समुद्राची मच्छी काही अवेलेबल नाही आहे। खाडीची मच्छी सहज बाजारात मिळते आणि त्यातलंच एक मच्छी म्हणजे जिळे कोलंबी, तर त्यापासून आपल्याकडे पूर्वापार चालत आलेलं आहे ते म्हणजे फुगात। हल्लीच्या जनरेशनला कदाचित ते माहिती नसेल, माझ्या मुलीलाही माहिती नव्हतं। मी अधनमधनं बनवते, पण असं नवीन काहीतरी नाव ऐकलं आश्चर्याने, मम्मी बनवून दाखव तू कसं बनवतात ते। तर ते खास असं वाडवळी पद्धतीने बनवलं जाणारं फुगात मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि त्यासाठी काय काय साहित्य लागणार ते मी तुम्हाला दाखवते। हे फुगात जर बनवायचं असेल तर त्यासाठी जिळे म्हणजेच कोलंबी, हे खाडीचे जिळे आपल्याला मिळालेले आहेत आणि आपण त्याचे स्वच्छ साफ धुवून घेतलेले आहेत। विनेगर आहे, मीठ, आल्या लसूणची पेस्ट, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, बॉटल मसाला, 2 कांदे बारीक कापून घेतलेले आहेत, थोडासा कढीपत्ता आहे इथे, कोथिंबीर आणि फुगात म्हटलं की त्याच्यामध्ये हा मेन भाजी म्हणजेच भेंडी ही लागणार आहे। अशा आकाराचे आपण हे पीसेस करून घ्यायचे आहेत। प्रथम चुलीवर तवकट घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण तेल घेणार आहोत। आता माझं 4 ते 5 माणसांचं जेवण असतं, त्याप्रमाणे मी क्वांटिटी घेते। आपल्याकडे जर माणसं कमी जास्त असतील तर त्याप्रमाणे आपण त्याच्यातले इन्ग्रेडियंट्स कमी जास्त करू शकता। कढीपत्ता घेऊया। तुम्ही कढीपत्ता वापरला नाही वापरला तरी चालतो, परंतु माझ्या जेवणात मी प्रत्येक भाजीमध्ये प्रत्येक कालवणामध्ये कढीपत्ता वापरते। आता हा कांदा आपण तेलावरती फ्राय करून घ्यायचा। मातीचं भांडं तापेस्तोवर मी चुलीवर ठेवलेलं नाही आहे, ते तापायच्या आतमध्ये त्याच्यावरती मी तेल टाकलेलं आहे आणि कांदा वगैरे टाकलेला आहे। अदरवाईज तुम्हाला मागेच सांगितल्याप्रमाणे भांडं तडवण्याची शक्यता आहे। आता हा कांदा फ्राय होत असताच त्याच्यामध्ये मी आले लसणाची पेस्ट टाकते आणि सोबत इथे मीठ घेतलेलं आहे ते टाकते। मंद आचेवरती कांदा फ्राय होऊ द्यायचा आहे। इथे आपला कांदा चांगला परतून घेतलेला आहे। आता ह्यावरती मी आपला जो बॉटल मसाला आहे तो टाकते। त्याच्यामध्ये आता भेंडी टाकणार आहे आणि सोबत हे जे कोलंबट म्हणजे जे घेतलेले आहेत ते आपण टाकणार आहोत।
तुम्हाला रस्सा किती जाड आणि पातळ हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे पाणी घेऊ शकता. आता ही भेंडी शिजेस्तोवर आपण ठेवणार आहोत. दहा मिनिटं आपण असंच उकळवायला ठेवलेलं. भेंडा शिजला असेल तर बघूया आपण. भेंडा शिजलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी जी विनेगर आपण घेतलेली आहे ती टाकणार आहोत. विनेगर टाकताना थोडीच टाका. आपल्याला कसं आंबट हवं आहे किती प्रमाणात त्याप्रमाणे आपण विनेगर वापरणार आहोत. 2-3 मिनिटात असंच उकळू देते. याच्यामध्ये आपण भेंडं टाकलेलं आहे ते चांगलं शिजलेलं आहे. विनेगर टाकून 2-3 मिनिटं ठेवलेलं होतं आणि आता फुगात आपलं तयार झालेलं आहे. शेवटला कोथिंबीर टाकते इथे. वायलेट आंटी माझे व्हिडिओ नेहमी बघते आणि वायलेट आंटीसाठी माझा निरोप आहे. वायलेट आंटी आणि इतर व्ह्यूअर्स ज्या माझ्यासारख्या गृहिणी आहेत, स्वयंपाक उत्तम बनवतात, आपल्या जेवणामध्ये रोजच्या जेवणामध्ये 3 पाले अतिशय महत्त्वाचे आहेत. कढीपत्ता, पुदिना आणि कोथिंबीर. ह्याच्याने आपले बरेचसे आजार दूर होतात. त्याच्यामुळे कितीही महाग असलं थोडंच जेवायचं, चांगलं जेवायचं आणि आहाराला पोषक असं जेवायचं. वायलेट आंटी तू ही चांगली कोथिंबीर वापरून जेवण बनवत जा. तर आपलं फुगात रेडी झालेलं आहे. तर फ्रेंड्स या जेवायला. तर फ्रेंड्स अशा प्रकारे हे आपलं फुगात रेडी झालेलं आहे. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करून घ्या. आजचा हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन पारंपरिक पदार्थ तुम्हाला पाहायला मिळतील.